नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रावर हवामानाचं मोठं संकट. 55 किलोमीटर वेगाने वाहणार वारे, पावसासोबतच चक्रीवादळाचा धोका, नागरिकांना सतर्कतेचा इशारा. मित्रांनो, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासूनच सतत पावसाचे आगमन सुरू असून आता या पावसाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. दिवाळीच्या काळात थोडा विराम मिळेल अशी अपेक्षा असताना सध्या हवामान अधिकच बिघडले आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यासाठी पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचा इशारा दिला गेला आहे. ही हवामानाची संपूर्ण बातमी आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमी दाबाचा पट्टा आता तीव्र, मोंथा चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता. बंगालच्या उपसागरात गेल्या काही दिवसांपासून सक्रिय असलेला कमी दाबाचा पट्टा रविवारी तीव्र होऊन खोल कमी दाबाच्या क्षेत्रात परिवर्तित झाला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार या प्रणालीचे रूपांतर पुढील काही तासात मोंथा चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. या वादळाचा परिणाम महाराष्ट्रासह कोकण, गोवा, गुजरात आणि आंध्र किनारपट्टीवर होण्याची भीती ही व्यक्त केली जात आहे. समुद्र किनाऱ्यावर वाढती सावधगिरी, मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा. भारतीय तटरक्षक दल आणि हवामान खात्याने सागरी किनाऱ्यावरील सर्व मच्छीमारांना पुढील काही दिवस समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला गेला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात हवामान अस्थिर राहणार असल्याने वाऱ्याचा वेग काही ठिकाणी 55 किमी प्रति तास पर्यंत देखील वाढण्याची शक्यता आहे. सध्या पश्चिम किनारपट्टीवर 25 ते 29 ऑक्टोबर दरम्यान वाऱ्याचा सरासरी वेग हा 35 ते 45 किलोमीटर प्रति तास इतका नोंदवला जात आहे. या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवर सर्व जिल्हा प्रशासन सतर्क मोडमध्ये असून आपत्कालीन यंत्रणांना सज्ज ठेवण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुढील 24 ते 36 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात गेला आहे. आधीच अनेक भागात जोरदार पाऊस पडल्यामुळे जमिनी ओलसर झाल्या आहेत आणि शेतकरी वर्गावर दुबार संकट ओढवलं आहे. काही ठिकाणी जोरदार पावसामुळे वाहतूक ठप्प, तर ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारी आहेत. विशेषतः छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठे नुकसान केले आहे. मुंबईत आज सकाळपासूनच आकाश ढगाळ आहे. हवामान खात्याने पुढील 2 दिवस रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मोंथा चक्रीवादळ बंगालच्या उपसागरातून वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा परिणाम ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि त्यानंतरनं महाराष्ट्र, गुजरातच्या किनारपट्टीवर होऊ शकतो. राज्य सरकारने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासन यांना उच्च सतर्कतेवर ठेवले आहे. किनारपट्टीवरील भागातील आपत्कालीन नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. हवामान खात्याने नागरिकांना पुढील 24 तास शक्यतो घराबाहेर न पडण्याचा, तसेच जुन्या इमारती, झाडे आणि विजांच्या खांबापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे. अनेक शेतकऱ्यांनी नुकतीच खरीप हंगामाची कापणी सुरू केली असतानाच या सततच्या पावसाने आणि चक्रीवादळाच्या भीतीने धान, सोयाबीन, कापूस आणि हरभरा यासारख्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना तातडीने पिकांचे संरक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. आता पुढील काही दिवस काय? हवामान खात्याच्या अंदाजानुसार ऑक्टोबर अखेरपर्यंत पावसाची शक्यता कायम राहील. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच हवामानात हळूहळू सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे. मात्र त्यापूर्वीच येणारे 2 ते 3 दिवस हवामानाच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक असतील. महाराष्ट्रासह पश्चिम भारताला सध्या निसर्गाचा धडाका बसत आहे. पावसाबरोबरच मोंथा चक्रीवादळाचा संभाव्य धोका निर्माण झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. हवामान विभागाने नागरिकांना पुढील 24 तास विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.